कृपा से सबका हो रहा है। मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है। मेरा आपकी कृपा से ताली की सेवा करिए सबका हो रहा। सभी भक्तजनों। मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है। प्रेम से भरी ताली की सेवा करिए सभी भक्तजनों। मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है। 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 करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है। करते हो कन्हैया, करते हो कन्हैया,
काम हो रहा है विराग की कृपा से सब काम हो रहा है। हरि बोल। हे प्रभु, मेरा सभी काम तेरी कृपा से हो रहा है। तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहावः पुत्रेति तन्मयतनया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मनिमानितोऽस्मि। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुलिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। विश्वाचं विश्वचैतन्य असलेला भगवान श्री शिव परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांच्या कृपा छत्रछायेखाली श्री खंडोबा देवस्थान ढाळेगाव या पुण्य पावन भूमी नगरीमध्ये गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा श्री खंडोबा रायांचा उत्सव आणि या वर्षीही मोठ्या आनंदामध्ये मोठ्या थाटामध्ये उत्सवामध्ये हा सोहळा आपण पार पडत आहोत। आज श्रीमद भागवत कथेचा
सप्तम नाम 7वा दिवस. आता समोर कोणी येऊ नका पूजेला, सर्वांनी खाली बसा. चला, नंतर करायची पूजा. श्रीमद भागवताचं चिंतन पाहत असताना आज सप्तम दिवसाची कथा आपण प्रारंभ करत आहोत. पाहता 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 आज या आपल्या कथेचा 7वा दिवस आज प्रारंभ होतोय. इथं चोपदाराला उभं करा, पुढे येऊ देऊ नका कोणाला. पाहता 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 6 दिवस कसे निघून गेले हे आपल्यालाही कळालेलं नाहीये. आनंदाचे दिवस लवकर 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 निघून जात असतात. 6 दिवस या भक्तिमय वातावरणामध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये, भगवंताच्या लीलामृतामध्ये कसे निघून गेले आपल्यालाही कळालेलं नाहीये. आणि दुःखाचा दिवस मात्र फार मोठा आपल्याला वाटत असतो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला तर सुखाचे दिवस लवकर 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 निघून जातात आणि दुःखाचा एक क्षण जरी मनुष्याच्या जीवनामध्ये आला फार मोठा अशा प्रकारचा तो वाटत असतो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख जर आलं ना, पर्वतासारखं वाटतं. आणि कितीही सुखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये आले तरी ते सुख आपल्याला जवेसारखं वाटतं. जव केवढी असते हो, एवढीशी जव, असं मनुष्याला वाटत असतं. पण या भक्तीच्या वातावरणामध्ये, या कथामृतामध्ये हे आनंदाचे दिवस कधी निघून जातात हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आजच्या 7व्या दिवशीच्या कथेला आपण प्रारंभ करत असताना कालपर्यंत आपण भगवंताची कथा श्रवण केली. दशम स्कंधापर्यंत आपल्या कथेचा प्रवास त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. काल आपण भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी आनंदामध्ये पार पाडला. आई रुक्मिणी साहेब, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह सोहळा आपण काल संपन्न केलेला आहे. आणि त्यावेळी त्या द्वारकेमध्ये सगळीकडे मोठा आनंदोत्सव साजरा करायला लागलेले आहे. प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब, नगरी विलक्षण अशा प्रकारची सुंदर दिसायला लागलेली आहे. जिकडं तिकडं रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून त्याचं गुणगान सगळे करायला लागलेले आहेत. आश्चर्य वाटायला लागलेले आहे सर्व जणांना. रुक्मिणी रूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासियांना मोठा आनंद झालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, सगळीकडे मोठा आनंदोत्सव त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि अनेक वर्ष असे संपन्न झाल्यानंतर शेवटी भगवंताला एक रुक्मिणी आईसाहेबापासून मोठा पुत्र झालेला आहे. त्याचं नाव प्रद्युम्न.
वासुदेवाचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवाच्या क्रोधाग्नीनं पूर्वी जाळून टाकलं होतं आणि तोच कामदेव आता पुन्हा शरीर धारण करण्यासाठी भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा पुत्र म्हणून तो जन्माला आलेला आहे. श्री शुकोवाच कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्रागरुद्रमन्युना देहोपपत्ते भूय स्तमेव प्रत्यपद्यत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आश्रय घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष प्रद्युम्न त्या ठिकाणी जन्माला आलेले. रुक्मिणीच्या ठिकाणी पुत्र झालेला आहे, त्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवण्यात आलं. प्रद्युम्न भगवान की जय. प्रद्युम्न कोणत्याही बाबतीमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सारखा, त्यांच्यापेक्षा काही कमी नव्हता महाराज. आणि प्रद्युम्नाला जन्मून 10ही दिवस झाले नव्हते तेवढ्यामध्ये आपला शत्रू असणारा शंभरासुर नावाचा दैत्य त्यानं प्रद्युम्नाचं हरण केलं आणि समुद्रामध्ये टाकून दिलेलं आहे. कशी भगवंताची लीला आहे ऐका. आणि प्रद्युम्नाला समुद्रामध्ये एका मोठ्या माशानं गिळलं आणि तो मासा कोळ्यांनी अशा प्रकारचा पकडला आणि तोच मासा पुन्हा शंभरासुराला भेट देण्याकरता त्या ठिकाणी महालामध्ये आणलेला आहे, पाकगृहामध्ये नेलेला आहे. दैत्य लोक मांसाहार करत असतात. ते काही बनवणारे स्वयंपाकी आचार्य होते, त्यांनी तो मासा अशा प्रकारचा चिरलेला आहे, त्याच्यामध्ये बालक दिसायला लागलं, सुंदर अशा प्रकारचं बालक. आणि त्याच महलामध्ये दासी असणारी मायावती, तिला तो मुलगा त्यांनी दिलेला आहे. नारदांनी येऊन मायावतीला सगळं सांगितलं. प्रद्युम्नाचं मूळ स्वरूप काय आहे, उत्पत्ती कशी झाली, सगळा विस्तार नारदांनी तिला सांगितला. मायावती म्हणजे कोण होती? पूर्वी कामदेवाची पत्नी असणारी ती रती, कामदेवाची पत्नी रती. ज्या दिवशी भगवान शंकराच्या क्रोधाग्नीनं कामदेवाचं शरीर भस्मसात झालं, त्या दिवसापासून ती रती असणारी आपल्या पतिराजाची वाट पाहायला लागलेली आहे. आणि आज तिच्या जवळ तो आलेला आहे प्रद्युम्न. आणि त्याच रतीला शंभरासुरानं आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी नेमलं होतं. तिला कळालं, माझ्या सौभाग्यानं माझे पतिराज अशा प्रकारचे मला प्राप्त झालेले आहेत. अतिशय आनंद वाटायला लागला आणि सुंदर अशा प्रकारचं त्याच्यावर प्रेम करायला लागलेली आहे. आणि तो कृष्ण कुमार प्रद्युम्न थोड्या दिवसामध्ये तरुण झालेला आहे. प्रद्युम्नानं एक दिवस विचारलं, हे मायावती, तुझी बुद्धी एवढी कशी बदलली माझ्याविषयी? माझ्यासोबत तू कामिनीप्रमाणे कसं वागायला लागलेली आहेस? त्यावेळेला रतीनं सांगितलं, हे प्रभू, आपण स्वतः नारायणांचे, भगवान श्रीकृष्णाचे पुत्र आहात. आपल्याला त्यांच्या घरातून शंभरासुरानं पळून नेलेलं होतं. आपण माझे पती कामदेव आहात, मी आपली धर्मपत्नी आहे, रती आहे. आणि तिनं सगळं शंभरासुराविषयी प्रद्युम्नाला सर्व हकीकत सांगितली.
शंभरासुराचा वध तुमच्या हातून होणार आहे. शंभरासुर हा लहान दैत्य नाही, फार मोठा दैत्य आहे. सर्व प्रकारच्या त्याला माया येतात. सगळ्या राजांना त्यानं जिंकून घेतलेला आहे. सगळ्या सज्जनांना तो त्रास देऊ लागलेला आहे. असं सांगून त्या मायावतीनं महात्मा असणाऱ्या प्रद्युम्नाला महामाया सर्व शिकवलेली आहे. मायेचं ज्ञान प्रद्युम्नाला दिलं आणि मग मोठं झाल्यानंतर दोघांचं युद्ध लागलं, शंभरासुराचं आणि प्रद्युम्न भगवंताचं. घनघोर अशा प्रकारचं युद्ध लागलेलं आहे. यक्ष, गंधर्व, पिशाच, नाग, राक्षसांचा शेकडो मायांचा प्रहार एकमेकावर करायला लागलेले आहेत. प्रद्युम्न भगवंतांनी त्या सगळ्या मायेचा नाश केला. हातामध्ये तलवार घेतली आणि शंभरासुराचं मुख धडापासून वेगळं करून टाकलं. सुटका केली अशा प्रकारची सगळ्या सज्जनांची. अशी शंभरासुराची कथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रद्युम्न भगवंताचा पुत्र आहे. शेवटी भगवंताचे 16,108 विवाह संपन्न झाले. काल किती विवाह लावले आपण? बोला की, ऐकू येणार चले. एक विवाह काल लावला. कुणासोबत लावला माय? रुक्मिणी आहे साबासोबत. वा, असे श्रोते पाहिजे. टाळी वाजवा यांच्या करता एकदा. रुक्मिणी आहे साबासोबत काल विवाह लावला. मग आता किती शिल्लक राहिले? 16,107. एक लग्न लावायला आपल्याला 6 दिवस लागले. किती दिवस? मग आता 16,107 लावायचे. किती दिवस लागतील मोजून घ्या आता. तेवढे दिवस आपली कथा होणार. कोण कोण बसते? बापू, आता हे कवा काला होते की कवा कापसाकडे जाऊ की मी? थोडक्यामध्ये आपल्याला भगवंताच्या विवाहाची कथा ऐकायची आहे. श्री शुकोवाच. सत्राजितस्तनतया कृष्णाय कुतकिल्विषः समंतकेन मणिना स्वयं उद्यम दत्तवान. सुंदर अशा प्रकारचं सत्राजितानं भगवान श्रीकृष्णावर खोटा आळ घेतलेला आहे. आणि शेवटी अपराधाचं परिमार्जन करण्याकरता आपली कन्या असणारी भगवंताला दिली. भक्त असलेला सत्राजिताचा सूर्य परममित्र होता. सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्न झालेला आहे आणि सूर्य भगवंतांनी त्याला एक समंतक नावाचा मणी दिला. तो मणी सत्राजीनं घातलेला आहे. सूर्यासारखा चमकायला लागलेला आहे. द्वारकेमध्ये आला आणि एवढं तेज त्या मण्याचं दिसायला लागलं. सगळ्या द्वारकावासियांचं तेज लक्ष त्या मण्याकडे लागलेलं आहे. तो मणी दररोज 8 भार सोनं देत होता. किती? 8 भार सोनं. पण काय करावं, माझ्याकडे नाही तो मणी. मी दिला असता तुम्हाला. 8 भार अशा प्रकारचं तो मणी सोनं देत असे. एक दिवशी सत्राजितचा भाऊ असणारा प्रसेन यानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातलेला आहे आणि शिकारीसाठी वनामध्ये गेला. एका सिंहानं प्रसेनाला मारलेला आहे. घोड्यालाही गतप्राण केलं आणि तो मणी जाग्यावर पडला. आणि सगळ्यांना वाटायला लागलं भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताला
प्रसेनाला मारलेला आहे आणि तो मणी भगवंतांनी घेतला असा खोटाळ भगवंतावर लागला. महाराज कोणतंही कार्य करत असताना अनेक लोक बोलणारी असतात. प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये जे जे मनुष्य कार्य करतात त्या चांगल्या कार्यामध्ये अनेक अडथळे येत असतात. त्या अडथळ्याला आपण सामोरं गेलं पाहिजे, त्याच्यातून मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे. भगवंतांनी ठरवलं आपल्यावर आलेला हा खोटा आळ हा दूर करायचा आहे. मग काय करावं? या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. स्वतः भगवंतांनी सोबत सैनिक घेतले आणि जंगलामध्ये शोध घेण्याकरता निघालेले आहेत. पाहता 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 प्रसेनाचा घोडा दिसायला लागला, मूर्छित पडलेला आहे. प्रसेनाला त्या ठिकाणी मारलेला आहे आणि त्या ठिकाणी अस्वलाच्या पायाची खूण दिसायला लागलेली आहे. ते पाहत 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 भगवान जातायत तर एक मोठी गुहा त्या ठिकाणी लागली. भगवंतांनी सांगितलं तुम्ही सर्वजण या गुहेच्या बाहेर थांबा, मी आतमध्ये जाऊन येतो. भगवान एकटे त्या गुहेमध्ये प्रवेश करायला लागलेले आहेत आणि मध्ये जाऊन पाहिलं तर चम 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 तो समंतकमणी चमकायला लागलेला आहे आणि तो एका सुंदर मुलीच्या हातामध्ये आहे. ती मुलगी म्हणजे जांबुवंती. लक्षात घ्या, कोणीतरी राजकुमार आलेल्याचं तिनं पाहिलं आणि आपल्या वडिलांना हाक मारली, जांबुवंतांना, पिताश्री कोई तो आ गया है. जांबुवंत महाराज गदा घेऊन आलेच. महाराज कौन है आप, क्या चाहिए? हा समंतक मणी मला पाहिजे. कशा करता? माझ्यावर खोटा आळ आलेला आहे. हा समंतक मणी सत्राजिताचा आहे. हा मणी नेण्याकरता मी या ठिकाणी आलेला आहे. भगवंतांनी सांगितलं. भेटणार नाही म्हणले मणी. जांबुवंत बोलते माझ्यासोबत युद्ध करावं लागेल तर हा मणी तुम्हाला प्राप्त होईल. पण कळालं नाही महाराज हे कोण आहेत ते. महाराज दोघांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध करायला लागले. मल्लयुद्ध, कुस्ती, गदायुद्ध, अनेक दिवस युद्ध करायला लागले पण कुणाचाच पराजय होत नाही. जांबुवंत महाराज शक्तिशाली महाराज. राम अवतारामध्ये जांबुवंताला युद्ध करण्यासाठी योग्य योद्धा सापडला नव्हता. वरदानच होतं महाराज, प्रभू रामचंद्राशिवाय तुमचा पराजय कुणीच करू शकत नाही. अनेक दिवस युद्ध चाललं. शेवटी भगवंतांनी ठरवलं आता जांबुवंतांना दिव्य दर्शन देण्याची वेळ आलेली आहे. एक जोराचा प्रहार केला भगवंतांनी आणि जांबुवंतांना खाली पाडलं. महाराज नवल वाटायला लागलं. या त्रैलोक्यामध्ये मला कुणीच पराजित करू शकत नाही आणि भगवंतांनी मला पराजित केलं. कोण असेल हे, कोण असेल? सांगा तुमचा परिचय. एका प्रभू रामचंद्राशिवाय मला कुणीही पराजित करू शकत नाही. श्रीकृष्ण परमात्मा हसायला लागले आणि ओळखलं जांबुवंतांनी. प्रभू क्षमा करा, मी किती पापी आहे.
माझं आराध्य असणारे भगवान प्रभू रामचंद्रासोबत मी काय केलं, युद्ध अशा प्रकारचं केलेलं आहे, मला क्षमा करा, मला मृत्यूदंडाची शिक्षा द्या आत्ताच्या आत्ता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आशीर्वाद दिला, जांबवंतांना उठवलं. तुम्ही माझे परमभक्त आहात, सांगा तुम्हाला मागेल ते वरदान मी देणार आहे. प्रभू, हा समंतक मणी तुमचाच आहे, घ्या. समंतक मणी दिला आणि स्वतःची कन्या असणारी जांबवंती भगवंताला दिली. हिचं पाणी ग्रहण करा भगवंता. असं म्हटल्याबरोबर भगवंत होच म्हणायला लागले, नाही नाहीच. कारण राम अवतारामध्ये एक वचनी, एक बाणी, एक पत्नी हे व्रत भगवंतांनी धारण केलेलं आहे, नाही का. आणि अनेक भक्तांची इच्छा होती भगवंतांनी मला आपलंसं करून घ्यावं, त्याकरिताच ह्या 16,108 भगवंताचे विवाह झाले. अजून जरी एखादी आली असती तरी नाही म्हटलं नसतं. भगवंताच्या पत्नी म्हणजे वेद आहे, ऋचा आहेत, ऋषी मुनी गणगंधर्व आहेत. जांबवंतींचा स्वीकार भगवंतांनी केलेला आहे. आणि त्यानंतर सत्राजिताला तो मणी भगवंतांनी आणून दिला. आणि मग मात्र सत्राजितालाही मोठं दुःख वाटायला लागलं. मी भगवंतावर खोटा आरोप अशा प्रकारचा लावलेला आहे, मी किती पापी आहे. आणि सत्राजितानंही ठरवून टाकलं, हा मणी मला नको, काय करायचं आहे, भगवंताला द्यावं. तो समंतक मणी भगवंताला दिला आणि त्याची असणारी सत्यभामा कन्या सत्राजिताची, तीही कन्या भगवंताला अशा प्रकारची अर्पित केली. भगवंता, तुमच्यासारखा वर मिळणं या जगामध्ये दुर्लभ आहे, माझ्याही कन्येचा तुम्ही स्वीकार करा. सत्यभामेसोबत भगवंताचा विवाह झाला. जांबवंती सोबत झाला, रुक्मिणी सोबत झाला. पुढे असणारी एक कालिंदी नावाची तरुणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा मला प्राप्त व्हावेत याकरता यमुनेच्या तीरावर अशा प्रकारचं अनुष्ठान करायला लागलेली आहे. त्या ठिकाणी फिरत 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 अर्जुन श्रीकृष्ण आलेले आहेत रथामध्ये. आणि तिथं त्यांनी सुंदर असणारी ही कन्या पाहिली, कालिंदी. आणि अर्जुनानं विचारलं, हे सुंदरी, तू कोण आहेस, कुणाची कन्या आहेस, कुठून आलेली आहेस, कशा करता या ठिकाणी तप करायला लागलेली आहेस. मला असं वाटतंय की तू पतीची इच्छा करत आहेस. त्यावेळेला कालिंदी म्हणायला लागली, मी सूर्यदेवाची कन्या आहे. सर्वश्रेष्ठ असणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत याकरता मी इथं तप करायला लागलेली आहे. माझं नाव कालिंदी आहे. माझ्या पित्यानं यमुनेच्या पाण्यामध्ये बांधलेल्या भवनात मी राहते. भगवंताचं दिव्य दर्शन होईपर्यंत मी या ठिकाणी तप करणार आहे. तिच्याही मनातला भाव भगवंतांनी ओळखलेला आहे. आणि योग्य ऋतू पाहून भगवंतांनी मुहूर्तावर परमानंदाची प्राप्ती करून देणारा भगवान श्रीकृष्ण पती तिला प्राप्त झालेला आहे. तिचं सुद्धा पाणीग्रहण भगवंतांनी केलं. कालिंदी भगवंताची पत्नी, भगवंताची आत्या असणारी राजादी देवी, हिची कन्या असणारी मित्रविंदा, राजांच्या भर सभेमधून तिचं अपहरण भगवंतांनी केलं आणि तिच्यासोबत लग्न केलं. महाराज, कोसल देशाचा राजा नग्नजीत
त्याच मित्रविंदेचं दुसरं नाव नग्नजिती. हिच्यासोबत भगवंताचा विवाह झालेला आहे. आणि एक मोठा राजा असणारा त्याने एक पण ठेवलेला आहे, जो कोणी या माझ्या बलाढ्य अशा प्रकारच्या बैलांसोबत या बैलाला जो हरवील त्याला माझी कन्या देण्यात येईल. स्वयंवर कसेही ठेवीत होते पहिले. पूर्वी राजे लोक स्वयंवर ठेवत होते. आता मुली स्वयंवर करायला मनानच. त्याची कन्या असणारी सत्या, तिच्यासोबत भगवंताचा विवाह झालेला आहे. केकई देशातील आत्या असणारी दुसरी श्रुतकीर्ती, हिच्या भद्रा नावाच्या कन्येसोबत भगवंताचा विवाह झाला. मद्र देशाचा राजा लक्ष्मणा, याची लक्ष्मणा नावाची कन्या, तिच्यासोबत भगवंताचा विवाह झाला. असे जवळ भगवंताचे 8 विवाह सोहळे संपन्न झाले. किती? 8. आता किती राहिले? कोण म्हणाले तिकडून? 32. 16,100 राहिले. आता ते एकदाच लावून टाकू. सुंदर एक भजन करा, एकदाच लावून टाकू आपण. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण 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 ओम शिट्टी मारू दे नको. नारायण ओम नारायण नारायण ओम नमो श्री सभी भक्तजनों ताली की सेवा करिए. इको करा इको. साग पापा निरे मामा ग, साग पापा निरे मामा ग,
म्हणलं नाही बघा कोणी. म्हणा नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. नारायणा श्रीमन नारायणा नारायणा भजमन नारायणा 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 ओम नमो श्री नारायणा. वा वा वा, बघा बरं किती स्वरात म्हणलं यांनी. एकदा टाळ्या वाजवा आपापल्या शेजारणी करता. माय सुंदर भजन केलीस ग सकू म्हणावं. भौमासूर नावाचा मोठा दैत्य त्या ठिकाणी मातलेला आहे. आता लक्षपूर्वक ऐका. 16,100 कसे विवाह लावायचे ऐका एकदाच. भौमासूर नावाचा महान दैत्य महाराज, मोठा दैत्य त्या ठिकाणी मातलेला आहे. काय केलं त्यानं? प्रत्येक राज्यावर त्यानं आक्रमण करायचं आणि त्या राज्यामधल्या तरुण मुली बंदिस्त करून आपल्या राज्यात कोंडून ठेवायच्या. अशा करत 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 16,100 मुली त्यानं आपल्या बंदीशाळेमध्ये आणून ठेवलेल्या आहेत. यथा हतो भगवता भौमो येन च ता स्त्रियः निरुद्धाये तदा चश्व विक्रमं शांगधर्धन्वनन्. राजानं प्रश्न विचारलेला आहे. महाराज, भौमासुराला भगवंतांनी कसं मारलं आणि त्या मुलींसोबत भगवंतांनी कसा विवाह केला? मोठी सुंदर कथा शुकाचार्यजी महाराज सांगू लागलेले आहेत. आणि एवढं पाप वाढल्यानंतर पृथ्वी मातेनं विनम्र भावानं भगवंताची स्तुती केलेली आहे. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेणे. विनम्र होऊन अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करायला लागली. आणि मग तेव्हा त्यांनी भगवत दत्ताला अभयदान दिलं आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भौमासुराच्या राजवाड्यामध्ये भगवंतांनी प्रवेश केला. भगवत दत्त हा भगवंताचा भक्त आहे. त्यानं भगवंताला ही हकीकत सांगितली. असं असं या भौमासुरानं अनेक अशा प्रकारचं पापाचरण केलेलं आहे. भगवंता प्रत्येक राज्यामधील देशामधील स्त्रियांना तो बळजबरीनं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आणून ठेवत होता. आणि माझ्यासोबत विवाह कर असं तो म्हणायचा. ताबडतोब भगवंतांनी आपला रथ सज्ज केला. महाराज, सैनिक घेतले, सैन्य घेतलं आणि भौमासुराच्या राज्यावर आक्रमण केलं भगवंतांनी. तिथं गेल्यावर भगवंतांनी पाहिलं भौमासुरानं राजांना जिंकून त्यांच्या 16,100 मुली त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. अंतःपुरामध्ये आलेल्या नरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना त्या सगळ्या राजकुमारींनी पाहिलं. अगोदरच भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन असणाऱ्या त्या स्त्रिया भगवंताची प्रार्थना करायला लागल्या.
हे भगवंता, तुझ्याशिवाय आम्हाला या दुःख सागरामधून कोणीही सोडवणार नाही, कोणीही सोडवणार नाही भगवंता. एका भगवंताशिवाय दुःखातून कोणीही सोडवणार नाहीये. एक सुखाचा किरण, एक सुखाची आशा म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ज्या वेळेला या संसारामध्ये तुमच्या दुःखामध्ये कुणीच तुम्हाला साथ देणार नाही, त्यावेळेला तुम्हाला भगवंताची आठवण होईल आणि अंतःकरणामधून हाक मारलेली ती भगवंताला ऐकू जाईल आणि ते तुमच्या दुःखाचं निवारण करण्याकरता येईल. टाळी वाजवा एकदा. हो, दुःखाचं निवारण करण्याकरता तो येत असतो. त्यावेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. हे भगवंता, आम्हाला या दुष्ट राक्षसांनी या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. तुम्ही आमची मुक्तता करण्याकरता खरे आला आहात, पण आमच्या घरचे आता स्वीकारतील काय आम्हाला? आमच्या सोबत कोण विवाह करील देवा? याच्याकरता तुम्हीच आम्हाला काय करा, प्रसन्न होऊन आमच्यावर दया करा, कृपा करा. आम्ही जन्मोजन्मी अशा प्रकारची तुझी सेवा केलेली आहे, तुला पती म्हणून प्राप्त करून घेण्याकरता अनेक साधना केलेली आहे, कठोर साधना, आणि त्या साधनेचं फळ म्हणून आमची अभिलाषा पूर्ण करावी, असं त्या ठिकाणी सगळ्या स्त्रियांनी भगवंताला मनोमन प्रार्थना केलेली आहे. भगवंतांनी त्यांच्या मनातला शुद्ध भाव अशा प्रकारचा ओळखलेला आहे. सगळ्या स्त्रियांना सुंदर अशा प्रकारचे वस्त्र पालख्यामध्ये बसवलेलं आहे आणि द्वारकेला पाठवलं. धन, रथ, पुष्कळची संपत्ती, घोडे, ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान 4 हत्ती त्या ठिकाणी त्यांच्या सोबत दिलेले आहेत. आणि स्वर्गाकडून येत असताना सत्यभामेच्या सांगण्यावरून भगवंतांनी पारिजातक वृक्ष त्या ठिकाणी आणलेला आहे द्वारकेमध्ये. अशी सगळी तयारी केली आणि भौमासुरासोबत भगवंताचं युद्ध झालेलं आहे. भौमासुराचा पराजय झाला, त्याचा उद्धार भगवंतांनी केला आणि 16,100 त्या मुलीसोबत भगवंतांनी एका मंडपामध्ये एकाच वेळी एक नवरी, एक कृष्ण, अशा प्रकारचा भगवंतांनी एकाच वेळेला शाही विवाह सोहळा संपन्न केला. गोपाल कृष्ण भगवान की शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल आणि अशा प्रकारचा हा भगवंताचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ही सुंदर कथा त्या ठिकाणी राजा परीक्षितीला शुकाचार्यजी महाराज सांगू लागलेले आहेत. आणि त्यावेळेला मोठा आनंद. शुकाचार्यजांनी विचारलं, राजा, आज 7वा दिवस आहे, सुंदर अशी श्रीमद भागवताची कथा तू श्रवण करू लागलेली आहेस, सांग आता तुझ्या मरणाचं भय तुला किती वाटायला लागलेलं आहे? राजांनी सांगितलं, भगवंता, ही कथा श्रवण करत असताना
माझ्या मरणाची सुद्धा आठवण मला या ठिकाणी राहिलेली नाहीये. आता त्या मरणाचं दुःख मला राहिलेलं नाहीये. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. माझं मरण अशा प्रकारचं कधीही येऊ द्या, आता काही भीती नाही. तुमच्यासारखे सद्गुरू, तुमच्यासारखे संत महात्मे माझ्या जीवनामध्ये जर प्राप्त झाले तर मला काय कमी आहे आता. म्हणून संतांच्या संगतीमध्ये फार मोठा उद्धार होत असतो, लक्षात घ्या. म्हणूनच तर म्हणतात संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग, संतन के संग, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 जय हो. टाळी, एक साथ टाळी. भगवान की जय. शुकाचार्य महाराज, अनेक चरित्र आहे भगवंताचं. आपण वेळेनुसार आता थोडंसं धावतं घेऊयात. पुढे भरपूर अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. सुदामा ब्राह्मण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा लहानपणचा मित्र, मोठे ब्रह्मज्ञानी आहेत, संत आहेत, विषयापासून विरक्त असलेले, शांत जितेंद्रिय असणारे, गृहस्थाश्रम असणारा महाराज त्यांचा. प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहणारे सुदामा ब्राह्मण. अंगावरती कपडे सामान्य, अत्यंत बिकट परिस्थिती सुदामा ब्राह्मणांची. सांसारिक परिस्थिती जरी गरीब असली तरी सुदामा ब्राह्मणासारखी मनाची श्रीमंती अजून कोणाला तरी प्राप्त व्हायचे. प्रपंचातल्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अत्यंत महत्वाची आहे, लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची. मी अभिनंदन करेल या कमिटीचं. इतका गोड आणि सुंदर कार्यक्रम आपण किती वर्षापासून या ठिकाणी करत आहात.
आमचे शिवशंकर गुरुजी सर्व आमच्या या बोळ्या भाबड्या लोकांना एकत्र घेऊन अनेक वर्षापासून हा कार्यक्रम, मला वाटते 2002 पासून हा पालखीचा उत्सव या ठिकाणी प्रारंभ झाला. भगवान श्री खंडेरायाचा कळस, मंदिर बांधकाम हे सगळं तुम्ही एकत्र येऊन करत आहात. हे भगवंता करता केलेलं कार्य ही खरी मनाची श्रीमंती आहे, लक्षात घ्या. संसारामध्ये कितीही अशा प्रकारचं जायदाद कमवता येईल, करोडो अब्ज रुपये बँकेमध्ये ठेवता येतील, सोनं नाणं घेऊन ठेवता येईल, जमीन जायदाद घेऊन ठेवता येईल, सगळं 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 काही करता येईल, पण तेवढं समाधान प्राप्त होणार नाही हो, जेवढं तुम्ही भक्तीमध्ये तन मन धनानं हे कार्य तुम्ही करत नाहीत. तोपर्यंत तो आनंद, ती मनाची श्रीमंती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या सगळ्या कमिटी करता एकदा टाळी वाजवा मायबाप. ही खरी मनाची श्रीमंती आहे. सुदामा ब्राह्मण सांसारिक जरी परिस्थिती बिकट असली तरी परमार्थ त्यांचा अशा प्रकारचा सदृढ आहे. महाराज, गरिबी अशी असते, काय त्या गरिबीचं दुःख सांगावं. आजही या देशामध्ये किती गरीब मुलं आपल्याला पाहायला मिळतात. कालच एक मी व्हिडिओ पाहिला टीव्हीवर. थंडीमध्ये काकडत 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 3 लहान मुलं शेतामध्ये बसलेले आहेत. एक शाल पांघरून 3 जण. त्या ऊसतोड कामगारांची लहान लहान लेकरं, गरीब परिस्थिती आहे, त्यांना स्वेटर आहे, त्यांना शिक्षणाची व्यवस्था. आज आपल्याला अनेक अशा प्रकारचं पाहायला मिळतं. अन्नाची किंमत गरिबांना विचारा महाराज. ज्या लहान मुलांना 3 वेळ काय 1 वेळ भोजनाची व्यवस्था कठीण आहे, असेही घर आपल्याला पाहायला मिळतात आज. कधी जर असे गोरगरिबांचे लेकर आपल्या पंक्तीमध्ये जर येऊन बसले ना, तर त्यांना कधी उठू नका मायबाप तिथून. तोच खरा भगवान आहे, तोच खरा श्री खंडेराय आहे, तोच महादेव आहे, तोच श्रीकृष्ण आहे, लक्षात घ्या. आज मोठ्या मोठ्यांच्या लग्नामध्ये पंचपक्वान्न करतात, अनेक पदार्थ खायला ठेवतात, आणि त्या मोठ्यांच्या लग्नामध्ये एखाद्या गरीबाची मुलं 2-4 जर आली तर त्यांना तिथून हाकालून देतात. अरे उठा, इथं साहेब बसणार आहे. अरे काय खाणार आहे तुझा साहेब? साहेबाला शुगर आहे, बीपी आहे, काही खाऊ शकत नाही. तू गुलाबजामुन खात नाही, भाजी खात नाही, चपाती खात नाही, भात खात नाही, काय खातो? नुसत्या गोळ्याच खातो. तिथून त्या मुलांना उठवलं जातं आणि तेवढ्या त्या ताटामध्ये अन्न घेऊन सगळे फेकून दिलं जातं, अर्ध अन्न. पण त्या लेकरांना दिल्या जात नाही, गोरगरिबांच्या. आज अनेक लग्नामध्ये जवळजवळ 25% अन्न वाया जाऊ लागलेलं आहे, लक्षात ठेवा. ताट भरून घ्यायचं आणि खाऊ वाटेल तेवढं खायचं आणि बाकीचं फेकून द्यायचं. पण त्या लहान लेकरांना, गोरगरिबांच्या लेकरांना ते अन्न भेटत नाही. ते जर तिथं आले ना, त्यांना अगोदर बसवा आणि त्यांना जेवायला वाढा. 100 भागवत केलेल्याचं पुण्य प्राप्त होईल. टाळी वाजवा. 100 भागवत.
हाच खरा परमात्मा आहे, हीच खरी भक्ती आहे, लक्षात घ्या. सुदामा ब्राह्मणांची गरीब परिस्थिती तरी सुद्धा आनंद कधी सोडला नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे भगवंता, तुझ्या आशीर्वादानं माझं सगळं काही चांगलं चालू आहे. आनंद आहे भगवंता, आनंद आहे, मला काही नको. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, मला दुसरं काही नको भगवंता. एक एक दोन दोन तीन तीन दिवस लेकरं उपाशी राहायचे, पाणी पिऊन तसंच झोपायचं. तरी सुद्धा त्या लेकरांनी कधी आई वडिलांकडे तट केली नाही. सतत भगवत चिंतनामध्ये असणारं ते कुटुंब. एक दिवस पत्नी असणारी सुशीला, म्हणताना तुम्ही लहानपणी तुमचे मित्र आहेत भगवान श्रीकृष्ण, श्रीकृष्ण द्वारकेचा राजा, कधी त्यांना भेटायला जा, ते तुमच्या भक्तीला प्रसन्न होऊन काहीतरी देतील. आपलं कुटुंब आहे, लेकरं आहेत, कसं चालावं. घरामध्ये खायला अन्न नाही, कधी भिक्षा येते कधी येत नाही. तरी सुद्धा सुदामा ब्राह्मणांनी सांगितलं, सुशीले, भगवंताकडे मी मागण्यासाठी जाणार नाही. काय भक्ती असेल लक्षात घ्या. हा, तू जा म्हणतेस, ठीक आहे, भगवंताला भेटण्याकरता जाईल, पण त्याच्याकडे काही मागणार नाही. ठीक आहे, निघाले. पण भगवंताकडे जात असताना, लेकीकडे जात असताना, संत महात्म्याचं दर्शन घेत असताना रिकाम्या हाताने आपण कधीच त्यांच्याकडे जाऊ नये. काय न्यावं, इकडे तिकडे पाहिलं, या गाडग्यामध्ये त्या गाडग्यामध्ये काय असेल महाराज. 1972चा दुष्काळ आठवा, तुम्ही पाहिलाय काही ज्येष्ठ मंडळींनी. काय होतं खायला, अहो कण्या सुद्धा मिळत नव्हत्या, कण्या सुद्धा. आज आपल्या घरामध्ये अन्नाची कमी नाही, धनाची कमी नाही, वस्त्राची कमी नाही, सगळं काही भरभरून अशा प्रकारचं आपल्याकडे आहे. पण आपल्याकडे भगवान येत नाही, हे मोठं दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. माझ्या तुकोबारायांच्या घरी सगळं होतं, पण काही काळानंतर माझ्या तुकोबारायांच्या घरी दुष्काळे आटीला, द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. काही शिल्लक राहिलं नाही तुकोबारायांकडे. सगळ्या दुष्काळामध्ये सगळ्या गोरगरिबांना अशा प्रकारचं दान देऊन टाकलं. घरी काही शिल्लक नाही. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा तुकोबारायांच्या भेटीला आलेले आहेत, बसायला बाज सुद्धा नाहीये, मोडकी बाज. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. भगवान परमात्मा येत आहेत आणि त्या मोडक्या बाजीवर बसला माझा पांडुरंग परमात्मा. खाण्याकरता कण्या, एवढं मोठं पातेलं ठेवलं, मुठभर कण्या टाकल्या, पातळ पात्रावळीवर वाढल्या, आणि त्या कण्या घेण्याकरता खाण्याकरता माझा भगवान
चतुर्भुज झाला हो, चतुर्भुज झाला, चतुर्भुज. कन्या सावरायला लागला. ही स्थिती जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत भगवत दर्शन दुर्लभ आहे, दुर्लभ. कोण्यातरी एका शेजारीण्यापासून पत्नीनं अशा प्रकारचे मुठभर पोहे आणलेले आहेत. एका उपरण्यामध्ये गाठोडं बांधलं आणि दिलं सुदामा ब्राह्मणाकडे. जा भगवंताच्या भेटीला भेट घेऊन या भगवंताची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. दर मजल करत 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 प्रवास चाललेला आहे. द्वारका नगरी, सुदाम नगरी कुठे आहे? अनेक प्रवास केल्यानंतर पोटामध्ये अन्न नाही, तहान लागलेली आहे. एका झाडाखाली बसले महाराज सुदामा ब्राह्मण. असं वाटू लागलं माझ्या पोटामध्ये अन्न नाहीये आणि द्वारका नगरी कुठे असेल मला काही कळत नाहीये. असं विचार करत करत त्या झाडाच्या बुडाला डोकं लावलं आणि त्याच ठिकाणी झोप लागली सुदामा ब्राह्मणांना. भगवंतांनी ओळखलं, महाराज माझा सुदामा, माझा सुदामा मला भेटण्याकरता येतोय. मायेला पाचारण केलं आणि आत्ताच्या आत्ता त्याला योग मायेनं इथं आणून ठेवा. त्या मूर्छेमध्येच योगमायेनं सुदामा ब्राह्मणाला उचललं, द्वारका नगरीच्या जवळ आणून ठेवलं. मायेला पाहतायत थोड्या वेळानं तर द्वारका नगरी दिसायला लागलेली आहे. सोन्याची नगरी, विश्वकर्म्यानं बांधलेली सोन्याची नगरी, द्वारका नगरी. आणि द्वारपाळाजवळ आले महाराज सुदामा ब्राह्मण आणि म्हणायला लागले, अरे द्वारपाळांनो, मला माझ्या भगवंताला भेटायचंय रे, माझ्या कानाला मला भेटायचंय. मला आतमध्ये जाऊ द्या, जाऊ द्या मला आतमध्ये. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के
जय हो. द्वारिकाधीश भगवान की. प्रभु अपने द्वार पर एक ब्राह्मण आया है. कौन है? उनका नाम सुदामा है. सुदामा, ये नाम सुनकर मेरा श्री कृष्ण भगवान दौड़ के आया. दौड़ के आया. सुनते ही दौड़े चले आए खुदाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को. सुनते ही दौड़े चले आए लगाया गले से सुदामा को. सुनते ही दौड़े ला 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 ला. माझा भगवान सुदामा ब्राह्मणाचं नाव ऐकल्याबरोबर माझे भगवान धावत 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 द्वारपाळावर आले. धावत आले महाराज, धावत आले. आणि सुदामा ब्राह्मणांना पाहिल्या बरोबर मिठी मारलेली आहे भगवंतांनी. मिठी. सुदामा सुदामा सुदामा, माझा बाल सखा सुदामा. किती दिवसानंतर भेट, किती दिवसानंतर भेट झाली. किती दिवसानंतर भेट झालेली आहे. भेट झाली महाराज. भक्त आणि देवाची भेट झालेली आहे. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागलेल्या आहेत. स्वतः भगवंतांनी आपल्या रथामध्ये सुदाम देवाला बसवलेला आहे आणि राजभवनामध्ये नेल्यानंतर स्वतः राजगादीवर माझ्या सुदामा ब्राह्मणांना बसवलं. यथोचित अशा प्रकारची संत महात्म्याची पूजा केलेली आहे. आणि पूजा करत असताना भगवंताच्या डोळ्यातून जे अश्रू पडले ते सुदामाच्या पायावर पडले महाराज. माझा सुदामा एवढी बिकट परिस्थिती असताना सारखं भगवत चिंतन, माझं चिंतन करू लागतोय. काय भक्त असेल आणि काय देवभक्ताचं मिलन असेल पहा. यथोचित भगवंतांनी पूजा केली. सगळ्यांना मोठा आनंद वाटलेला आहे. पंचपक्वान्नाचं भोजन दिलेलं आहे. एकमेकांशी गप्पा मारायला लागलेले आहेत. बरं आहे ना सुदाम देवा, तुमच्या आशीर्वादाने सगळं आनंदी आनंद आहे. आता तरी म्हणले असते की नाही, आपल्यासारखा असला तर काय सांगाव तुला. आणि तुला म्हणजे काय चिंता आहे काय? तू बसलास राजा होऊन, माझ्याकडे काही बघतोस की नाही असं म्हणलं असतं आपण. पण सुदामा ब्राह्मणाने एकही शब्द काढला नाही महाराज. आनंदी आनंद आहे भगवंता, तुझ्या आशीर्वादानं सगळं चांगलं चाललंय. मग लग्न वगैरे हो, लग्न झालेलं आहे, पत्नी आहे, मुलं आहेत. भगवंता तुझं लग्न वगैरे हे काय म्हणले, आपलाच बारदाना आहे सगळा देव. एवढे लग्न हा बर. सगळ्या पत्न्या भगवंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुदामा ब्राह्मणांचं दर्शन घ्यायला लागलेले आहेत. सर्वांनी दर्शन घेतलं. निवांत बसल्यानंतर भगवंतांनी विचारलं, प्रभू सुदामा माझ्याकरता काही दिलं काय रे आमच्या वहिनी आई साहेबांनी? खांद्यावर पोह्याची
पोटली होती महाराज, ती लपवायला लागली. एवढं हे राजभवन, एवढा राजा असणारा हा कृष्ण परमात्मा, आणि याला माझे पोहे देऊ. वाईट वाटायला लागलं. भगवंतांनी ते पाहिलं आणि स्वतः अशा प्रकारची ती पोह्याची पोटली घेतली, सोडली, त्याच्याकडे पाहिलं. एवढा आनंद वाटायला लागला महाराज, एवढा आनंद. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया, गाव सोनियाचा दिधला. महाराज भगवंतांनी तो प्रसाद म्हणून स्वीकारला. महाराज प्रसाद म्हणून सगळ्या पत्न्यांना तो प्रसाद दिलेला आहे. मोठा आनंद झालेला आहे महाराज. आणि सुदामा ब्राह्मणाचं पूजन करत असताना भगवंतांनी त्याच्या मस्तकावर जे लिहिलं होतं श्रीक्षय, ते अक्षरच बदलून टाकले महाराज. यक्ष श्री, संपत्तीचा राजा करून टाकलं. पण एक सांगू, सुदामा ब्राह्मण ज्या वेळेला घरी आले परत, त्यावेळेला त्या राजभवनामध्ये ते गेले नाही, स्वीकार केलाच नाहीच महाराज. निघाले वनामध्ये आणि परमात्म रूपीला प्राप्त झाले. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ ताली वाजवा, सुंदर भजन. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण लखनजी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम. टाळी 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 वाजवा सर्वांनी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. 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 राजा राम 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 राम, सीता राम 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 राम. राजा राम राम राम, सीता 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 राम.
कृष्ण भगवान की किती किती आनंद आहे महाराज, किती आनंदाच. असा हा आनंद इथेच मिळत असतो. हा आनंद घरी प्राप्त होऊ शकत नाहीये. आज किती जण आपल्या कथेकरता उपस्थित आहेत पहा. ही सगळी संगीत मंडळी. रोज आपल्याला गायक म्हणून लाभलेले सिंत वादक गंगाधरजी कराळे, अतिशय सुंदर कीबोर्ड वादक महाराज. आपल्या परिसराचं वैभव टाळी वाजवा एक. ज्यांची तबल्याची साथ आहे माधवजी पवार, सुप्रसिद्ध तबला वादक, अगदी कट टू कट पीस. टाळी वाजवा एकदा. आणि आज आपलं परमभाग्य, आज आपल्याला ॲक्टोपॅड वादक म्हणून लाभलेले आमचे गजानन भाऊ नांदेडकर, अतिशय सुंदर ॲक्टोपॅड. त्यांचंही या ठिकाणी आजच्या दिवशी स्वागत आहे. आणि आजचा हा संपूर्ण भाग ज्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, महाराष्ट्रातलं सर्वात लाडकं चॅनल महाराज, बाप माणूस. आमचा इथे बसलेला लखन भैया, पहा ना त्याच्याकडं. दिसायला एकदम छोटा, गोंडस आणि गोड. आणि आमच्या आपल्या या गावचा भातचा. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. टाळी वाजवा एकदा. सगळे मोठमोठे महाराष्ट्रातले चॅनलवाले यांना विचारतात, भाऊ तुम्ही एडिटिंग कशी करता काय नाही, यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. आणि म्हणून त्यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि तसेच आमचे दुसरे चॅनलवाले, ज्यांचं लाडका नामा हे चॅनल आहे, आमचे शंकर महाराजांचे भाचे असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवकथाकार भागवताचार्य शंकरजी महाराज लोंढे, आमचे परममित्र, त्यांचे भाचे आहेत बरं का, लाडका नामा राजू भैया वडजे. यांचं सुद्धा टाळी वाजून सर्वांनी स्वागत करावं. मराठी ATM अजून एक चॅनल आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. भीमरावजी कांबळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा टाळी वाजून स्वागत करावं. आजची ही कथा मला तर वाटते देशभरामध्ये प्रसारित होईल. बस आता इतकं काय बोलावं अजून. ही सगळी सुंदर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी रोज रील्स तयार केल्या. असे आमचे विशालजी आयनिले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे बरं का, अभिष्ट चिंतन सोहळा. आता लगलीच करायचा ना आपल्याला. आमच्या कृष्णा भैयाचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. कृष्णा महाराज ढाळेगावकर यांचं सर्वांनी टाळी वाजून अभिष्ट चिंतन करायचं. त्यांचा सत्कार होताना मी एक अभंग गाणार आहे. आणि तसेच ही सर्व साऊंड सिस्टम सुंदर देणारे श्रीकृष्णा साऊंड सर्व्हिस ढाळेगाव यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. तुम्ही आम्ही खेडी मेळी गदारोळी आनंदे, हा सर्व 7 दिवसाचा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जवळजवळ 3 वाजलेले आहेत. पुढे अनेक कथा सांगितलेली आहे महाराज. भगवंताचं निजधाम आहे. भगवंतांनी पुढे अशा प्रकारचा कोणाकोणांचा उद्धार केला, नामाचा महिमा सर्व अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. परिस्थितीचा उद्धार त्या ठिकाणी शुकाचार्य भगवंतांनी केलेला आहे. अनेक आपल्याला सांगता येतं, पण आजच्याच ठिकाणी या कथेला आपण विराम देऊया. ज्यांच्या घरी आम्ही वास्तव्य केलं, आमचे शिवशंकर गुरुजी, त्यांच्या पत्नी असणाऱ्या आमच्या आईसाहेब
इतकी गोड सेवा केली महाराज, गोड सेवा. रात्री 2:30-3 वाजता काल आमच्या लेकरांनी भूक लागल्यामुळे त्यांना काहीतरी म्हणाले, आम्हीच करून खातो, पण त्यांनी स्वतः 3 वाजता उठून खिचडी करून दिली महाराज. नाही का हो? एवढी सेवा, सुंदर सेवा, जे म्हणेल ते. त्यांचंही या ठिकाणी मनोभावे सुंदर अशा प्रकारचं अभिनंदन करतो. तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांना भगवंतांनी आशीर्वाद देवा, आनंदी ठेवावं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. अशा प्रकारचा खंडेरायाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना या व्यासपीठाच्या वतीनं देतो. आणि याच कथेला आजच्या ठिकाणी विराम. 7 दिवसामध्ये एखादा अपशब्द गेला असेल, उदार अंतःकरणानं क्षमा करावी. आणि जे काही चांगलं असेल सद्गुरु कृपेने, सद्गुरु श्री आत्माराम महाराज रायवाडीकर यांच्या आशीर्वादानं तुमच्यासमोर हे बोललेलं वाक्पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला विराम. आणि इथून पुढचा जो कार्यक्रम आहे, कुणीही जाग्यावरून उठायचं नाही. एक आमचे शिवशंकर गुरुजी सूचना देतील. ज्यांचा काही सत्कार असेल, ज्यांचं काही मनोगत असेल, ते त्या ठिकाणी या ठिकाणी मांडतील. मी गुरुजींना विनंती करतो, आपण समोर यावं आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. हॅलो. आपले आराध्य दैवत, ग्रामदैवत श्री नारायणजी अप्पा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या कमिटी मंडळातर्फे हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ नादब्रह्म श्री सदानंद महाराज यांच्या या सुमधुर वाणीतून आपण 7 दिवस श्रवण करत आहात. आजचं हे 7वं पुष्प. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या सृष्टीवर जेवढे मानव जीव जन्माला आलेले आहेत, स्त्री आणि पुरुष, यांना संदेश दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमधली एकही ओवी आपण जीवनभर एकाही ओवीचं अनुकरण केलं, एक तरी ओवी अनुभवावी. त्यामधलं आम्ही एका ओवीचं अनुकरण करत आहोत. अख्खे हा 24वं वर्ष आहे भागवत कथा सुरू करून. ह्या आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळे, आम्हा कमिटी मंडळाला तुमचा आशीर्वाद असल्यामुळे हे शक्य होत आहे. तर एक ओवी मी मला जसं जमल तसं सांगून माझं ऋण व्यक्त करतो. ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार आपल्या या जगद उद्धारासाठी त्यांनी गीतेमधलं महाप्रसाद आपणाला ज्ञानेश्वरी रूपानं निर्माण केलेला आहे. तर त्यांची एक ओवी माझ्या या त्रुटक शब्दामधून मांडतो. का कमळावरी भ्रमर, का कमळावरी भ्रमर, पाय ठेवी हळुवार, पाय ठेवी हळुवार, कुचंबेल केशर, कुचंबेल केशर या शंका. या
विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज अख्ख्या जगासाठी तळमळ तळमळ करून संदेश देऊन आपणाला हे शिदोरी ठेवून गेलेले आहेत. याचं थोडक्यात मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. का कमळावरी भ्रमर, कमळ म्हणजे ही सृष्टी आहे, भ्रमर म्हणजे आपण सर्व आहात, स्त्री असो वा पुरुष असो. का कमळावरी भ्रमर, पाय ठेवी हळुवार, कुचंबेल केशर या शंका. आपण सर्व जेवढे मानवजीव आहोत, स्त्री आणि पुरुष, हे कमळरूपी समाज यामध्ये वावरत असताना ज्याप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगा, त्याचं हित साध्य करण्यासाठी कळमामधले जे मकरंद असतात अतिशय हलके आणि अतिशय नाजूक, ते मोडू नयेत. पुन्हा 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 आपलं जीवन सुखमय जगण्यासाठी ते कमळावरलं ते केशर आहे ते मोडू नये, पण त्यामधला मला मध आनंद घेता यावा, त्यासाठी जसं त्या कमळावर हळूच पाय ठेवून जसं मकरंद घेतो आणि आपलं जीवन सिद्ध करतो, तसं आपण या मानवजातीमधील सर्व जीवांनी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण या समाजामध्ये वावरून सर्वांना सुख देऊन, सर्वांना आनंद देऊन आपलं जीवन सुखमय करून घ्यावं, हे त्या ओवीतला अर्थ आहे. जसं जळी मिळे जळगार लवण, जसं मीठ जसं पाण्यात विरघळताना पाण्याला कुठलाही कष्ट होत नाही, एकरूप होऊन जातं. जसं महानदी कितीही मोठी असो, समुद्राला मिळाल्याच्या नंतर ते पाणी ओळखता येतं का, तसं आपलं हे मानव जीवन ह्या ईश्वरामध्ये, या ईश्वराच्या अंशामध्ये विलीन होऊन आपला उद्धार व्हावा, यासाठी आमच्या कमिटी मंडळाचा हा अट्टाहास आहे. तरी सर्वांनी आपण गोड करून घेतलात. हे आमचं कमिटी मंडळ ऋणी आहे. मी इथं भाषण देण्यासाठी नाही, तुमचे आभार प्रदर्शनासाठी उभा टाकलेला आहे. तरी तुम्ही श्रोते मायबाप आम्हा सर्वावर इतका उपकार केलेला आहे की आईवडिलांच्या पुढचा, त्याच्यासाठी आमचं मंडळ सर्व ऋणी आहे. आणि उद्याचे कार्यक्रम व यापुढचे कार्यक्रम मी जशा सूचना देईल त्यांनी तंतोतंत वेळेचं भान ठेवून सर्वांनी आपणाला हे आनंद आपला द्विगुणित करून घ्यायचा आहे. तरी आजच्या ह्या प्रसंगी आमच्या या 7 दिवसामध्ये आपणा सर्वांना जे विचाराचं ज्ञान महाराजांनी दिलेलं आहे, आपला उद्धार करण्याचा आनंद दिलेला आहे, त्याहीप्रमाणे आपलं अग्नी प्रज्वलित होण्यासाठी आपणाला अन्न लागतं, तसं महाप्रसाद ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे, जसं माझ्या वतीनं घडल तसं त्यांचा मी सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. तर पहिले आपले ग्रामवासी ब्रह्मवृंद किशनदेव बाबूदेव जोशी यांचा पूर्ण आहेर देऊन सत्कार होईल. त्यानंतर भागवताचार्य नादब्रह्म हरिभक्तपरायण सदानंद महाराज यांच्या अमूल्यवाणीतून आपण हे अमृत रसपान झालेलं आहे, तरी त्यांचा पूर्ण आहेर देऊन स्वागत होईल. त्यानंतर गायनाचार्य शिंतवादक गंगाधर कराळे अंतेश्वर, तसेच हरिभक्तपरायण पवार हाटक्याळकर तबलावादक, तसंच प्याडवादक गजानन महाराज पाटील, मृदंगाचार्य गणेश महाराज कदम भैया व कृष्णा भैया कदम, या सर्वांना अतिशय उत्कृष्ट आम्हाला संयोजन नियोजन करून दिलेलं आहे. त्यांनी पण आमचा सत्कार स्वीकारावा. त्यानंतर महाप्रसादाचे मानकरी श्री नरसिंग विठोबा गुंडरे मामा, सपत्नीक यायचे, त्यांनी वेळ घ्यायचा नाही, ज्यांची नावं घेईल त्यांनी. मेजर श्री नागनाथ संग्राम गुंडरे साहेब, श्री वाघे दिनकर बापूराव देवकते साहेब, श्री सुनील ओंकार परगे साहेब, तसेच वाघे जगन्नाथ नामदेव बारुळे, तसेच ओमप्रकाश ज्ञानोबा बारुळे, श्री वाघे सूर्यकांत बचीर बने,
श्री ज्ञानेश्वर बळीराम भिंगे सरपंच, तसंच आपले गावचे सुपुत्र श्री भाऊसाहेब बाबूराव सूर्यवंशी गुरुजी आजच्या महाप्रसादाचे मानकरी आहेत. त्यांनी सपत्नीक आहेरासाठी यायचं आहे. तसेच श्री मोतीराम किशन गोरगे यांनी पण आहेरासाठी यायचं आहे. या सर्वांना मंदिरात येऊन बसण्याची मी विनंती करतो, कारण वेळेचं फार महत्त्व आहे, वेळ कमी आहे. कृपया ज्यांची नावं घेतली त्यांनी सपत्नीक मंदिरात बसावं. यानंतर उद्याचे कार्यक्रम, आज संध्याकाळी मल्हारी महात्माची पूती होईल. उद्या सकाळी ठीक सर्व जे पालखीचे मानकरी आहेत त्यांनी 5:30 वाजता मंदिरामध्ये यायचं आहे, कारण पालखी सजवणं, सगळी तयारी करणं हे आमची कमिटी मंडळाची सर्व मानकऱ्यांना नम्र विनंती आहे. व दुसरे ग्रामवासीय सर्व स्त्री, बाल, आबाल, लहान मुलं, थोर मुलं, मोठे मंडळी, लहान थोर मंडळी सर्वांना विनंती आहे की आपण या उद्याच्या सुंदर असा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सकाळी ठीक 8 वाजता पालखी निघेल व ठीक 12 वाजता मंदिरापाशी येईल. ग्रामप्रदक्षिणा करून सर्वांनी आपण पालखीमध्ये सहभागी व्हायचं आहे. स्त्रियांनी कळश घ्या. सर्वांनीच आपलं सगळं जे जे साहित्य घेऊ वाटेल त्यांनी पालखीमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यानंतर 1 ते 2 मल्हारी महात्माची सांगता होईल. त्यानंतर 2 ते 4 काल्याचं कीर्तन श्री हरिभक्तिपरायण नादब्रह्म सदानंद महाराज यांचंच आहे. यांच्या गोड अमृतवाणीतून काल्याचं कीर्तन 4ला संपल्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे कार्यक्रम सुरू होईल. सर्वांनी महाप्रसाद घेऊनच आपला आनंद द्विगुणित करायचा आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्या खंडोबारायाचं वाघ्या मुरळीचा कार्यक्रम हेही कुणी पाहण्यास विसरू नका. ही कमिटी मंडळाची व गाववासियाची नम्र विनंती आहे. यानंतर मी विनंती करतो सर्वांना की आमच्या या सर्व कमिटी मंडळाला तुमचा शब्दरूपी आशीर्वाद देऊन असंच बळ द्यावं ही माझी नम्र विनंती आहे. यानंतर पुढील कार्यक्रम आपले ब्रह्मवृंद गावाशीय श्री किसनदेव महाराजांना विनंती करतो पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी. या देवा जे गणेश भैया ढाळेगावकर, महत्त्वाचं नाव मागं राहून जात असते. टाळी वाजवा एकदा. ऐका, ते सुद्धा लक्षपूर्वक या कार्यक्रमावर लक्ष ठेवून आहेत. कमी जास्तीला ते सर्व सहकार्य यांना करत असतात. आता ग्रंथपूजन वेळ नाही. आरतीचे मानकरी चला. मोहन मुरली वाला सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. प्यारे नंदलाला. बोला देवा देवा देवा. यानंतर अगोदर देवबापां श्री संदीपान रामनाथ बने, श्री पांडुरंग धारबा भुसाळे, श्री पुंडलिक सोपानराव सूर्यवंशी, श्री संजीव खंडू पिलवटे, श्री पांडुरंग राजाराम भिंगे, श्री रघुनाथ मारुती गोरगे, श्री मुकुंदराज कोंडिवा शेटकार, श्री रावसाहेब तुळशीराम नाईक. या लवकर आरतीला. पंढरीनाथ भगवान की जय.